आता पुण्यात्म्यांनो, हे तर अध्यात्म ज्ञान झाले दुर्गाजींचे. त्या काय सांगत आहेत? श्रीदेवीजी म्हणत आहेत हिमालय राजाला की बाकी सर्व पूजा त्यागून फक्त एकच ब्रह्मची पूजा करा, त्याचे ओम नाव आहे, त्या साधनेमुळे ब्रह्मलोक प्राप्त होईल. आता पुण्यात्म्यांनो, श्री मत भगवद्गीताजींचं ज्ञान ब्रह्मनेच दिलं श्रीकृष्णामध्ये प्रवेश करून. आता हे ब्रह्म काय म्हणतात? श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 13 मध्ये म्हणतात की ओम इति एकाक्षरम. हे पहा, तुमची या सद्ग्रंथांशी ओळख करून दिली जाईल, तेव्हाच तुम्ही विश्वास ठेवाल या दासाच्या गोष्टींवर. ही आहे श्रीमद भगवद्गीता. जयदयाल गोयंदका याचे अनुवादक आहेत, गीता प्रेस गोरखपूर येथून प्रकाशित. अध्याय नंबर 8चा श्लोक नंबर 13 आपल्याला दाखवतो. अध्याय नंबर 8 श्रीमद भगवद्गीता आणि इथे पहा 13वा श्लोक. हा 13वा श्लोक आहे. ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरण माम अनुस्मरण यह प्रयाति त्यजम देहम स याति परमाम गतीम. आता गीता ज्ञानदाता ब्रह्म आहेत. हे म्हणतात की माम ब्रह्म, मज ब्रह्मचे ओम इति एकाक्षरम, ओम हे एक अक्षर आहे. व्याहरण माम अनुस्मरण, उच्चारण करून स्मरण करणारा. यह प्रयाति त्यजम देहम, जो शरीर सोडून जातो. स याति परमाम गतीम, तो परमगतीला प्राप्त होतो. ओम पासून मिळणारी परमगती ती काय आहे? ते श्रीदेवीजींनी स्पष्ट केलं की ब्रह्मलोक प्राप्ती होईल. गीतेच्या अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 16 मध्ये स्पष्ट केलं आहे की ब्रह्मलोकपर्यंत हे सर्व लोक पुनरावर्तीमध्ये आहेत, म्हणजे तिथे गेलेला जीवही परत संसारात येतो, जन्ममृत्यू संपत नाही. हे पहा, अध्याय नंबर 8च वाचत आहोत आपण श्रीमद भगवद्गीतेचा, आणि हा 16 नंबर आहे. हे अर्जुन, ब्रह्मलोकपर्यंत सर्व लोक पुनरावर्तीमध्ये आहेत. आता पुनरावर्तीचं इथे त्यांनी विश्लेषण दिलं आहे स्टारमध्ये. अर्थात ज्यांना प्राप्त होऊन परत संसारात यावे लागते असे पुनरावर्ती याला म्हणतात. आता पुण्यात्म्यांनो, आता हा ब्रह्म काय सांगत आहे? गीता अध्याय नंबर 4च्या श्लोक नंबर 5 पासून 9 पर्यंत हा काय म्हणतो की अर्जुना, तुझे आणि माझे खूप जन्म झाले आहेत, तुला माहीत नाही, मला माहीत आहे. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 2च्या श्लोक नंबर 12 मध्ये हेच स्पष्ट करतात की अर्जुना, तू आणि मी आणि हे राजे लोक आधीही जन्मले होते, पुढेही जन्म घेतील. हा विचार नको करूस की आपण वर्तमानातच आहोत. आणि गीतेच्या अध्याय नंबर 10च्या श्लोक नंबर 2 मध्ये हे स्वतः म्हणतात की माझ्या उत्पत्तीला हे देवता लोक, ऋषी लोक हे नाही जाणत, कारण हे माझ्यापासून उत्पन्न झाले आहेत. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.